नमस्कार. आज सकाळी सकाळी पेट्रोलचे भाव हे जवळपास ₹3 10 पैशांनी वाढलेत. साहजिकच आहे, या भाव वाढलेत, महागाई वाढणार आहे, हे सगळं एका बाजूला असतानासुद्धा आता विरोधक त्याच्यावर कुरघोडी करणारच. माझा आजचा व्हिडिओ परत कालचा व्हिडिओ जो लाईनअप होता तो पोस्टपोन झाला आहे ह्या नवीन अपडेट्समुळे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, खरं कारण काय लक्षात घ्या. आपण जर एक 5 वर्ष 6 वर्ष आधी जर आपण गेलो तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की कोविडच्या काळामध्ये क्रूड ऑइलचा भाव हा $0 प्रति बॅरलपर्यंत गेला होता. तरी आपण कोविडच्या नंतर कोविडच्या दरम्यान आपण ₹100 पेट्रोल 95-100 पेट्रोल हे आपण त्यावेळेस बाय करत होतो. मागच्या काही दिवसांमध्ये म्हणजे जवळपास फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान 2024ला लोकसभा निवडणुकीच्या आधी पेट्रोल ₹2 स्वस्त केलं होतं, त्याच रिझर्व किटीमुळे. 2024 फेब्रुवारीनंतर आत्तापर्यंत आता लोकांचं म्हणणं आहे इलेक्शन झाले. इलेक्शन भारतातले कधीच कंप्लीट होत नाही. भारतात लोकशाहीचा उत्सव हा कुठे ना कुठे चाललेलाच आहे. पुढच्या 2-4-6 महिन्यामध्ये कुठे ना कुठे निवडणुका लागणारच आहेत. त्याच्या आणि आजच्या पेट्रोल दरवाढीचा काही एक साधर्म्य नाही असं आपण म्हणू शकतो. रिझन तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मागच्या आता इराक आणि अमेरिकेच्या युद्धाच्या सुरुवातीला किंवा ते सुरू होण्याच्या पूर्वी जर विचारात घेतला तर डॉलरचा भाव जवळपास ₹80-82 होता आणि क्रूड ऑइल जवळपास $60-70 प्रति बॅरल होतं. ते आता क्रूड ऑइल $105 प्रति बॅरल झाले, म्हणजे जवळपास $35ची वाढ झाली आहे. नुसतं $35ची वाढ म्हणून नाही चालणार, तर डॉलर आणि च्या तुलनेमध्ये रुपयाचं जे अवमूल्यन झालं आहे ते आहे जवळपास ₹15-15.5. आत्तापर्यंत ₹85.80-86 लो रुपयांनी दिलेला आहे. तर ₹15-16 जो डॉलरमधला डिफिसिट आहे, जो डिफरन्स आहे तो तरी ॲटलिस्ट आता भाव वाढवला पाहिजे असं एक जाणकारांचं मत होतं. माझा स्वतःच्या हिशोबाने जर विचारात घेतला तर डॉलरचं झालेलं रुपयाच्या डॉलरच्या तुलनेत झालेलं अवमूल्यन व क्रूड ऑइलचा वाढलेला भाव ह्याचा जर विचारात घेतला तर सरासरी पेट्रोल ₹70-75 वाढू शकत होतं. पण आपण जे विरोधक आधीही बोंबाबोंब करत होते की जेव्हा क्रूड ऑइलचा भाव उतरला तरी गव्हर्नमेंटने रेट कमी नाही केला, त्याच पद्धतीत आज क्रूड ऑइलचा भाव वाढला तरी गव्हर्नमेंटने रेट वाढवला नव्हता. मात्र आत्ता झालेलं रुपयाचं अवमूल्यन ह्याच्यावर आजचा पेट्रोलचा भाव वाढला आहे असं माझं मत आहे. कारण जर कॅल्क्युलेशन्सप्रमाणे बघितलं तर एक अजून ₹15-16 पेट्रोल वाढू शकत होतं. पण सरकारने बाकीचे कॅल्क्युलेशन, सरकारच्या मागच्या 2-3 दिवसामध्ये झालेल्या ज्या उपाययोजना होत्या त्या उपाययोजनाच्या कॅल्क्युलेशनवर आत्ता फक्त पेट्रोल डिझेलचे भाव ₹3-3.10 दरम्यान वाढवलेले आहेत. मला असं वाटतं अतिशय किरकोळ दरवाढ ही सरकारने केलेली आहे. या दरवाढीला आपण समर्थन करूया. कमीत कमी पेट्रोल डिझेल वापरून आपण पेट्रोल डिझेल वाचूया. साहजिकच आपले पैसेही वाचतील. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.